कापायचा आता प्रोसेस चालू आहे. आता आम्हाला करायच्या गुळातले चकोल्या. मस्त रेसिपी छान लागते. गुळून ते आदन ठेवलेलं आहे. काम चालू झालं आता. करून घ्यायचं म्हणजे त्याच्यात खडे बिडे असले तर ते खाली घालून पाण्यात गाळून घ्यायचं पाणी. मस्त गुळ हलवून घ्यायचं. त्यातलं पाणी गुळ सगळं विरघळून घ्यायचं. त्यातलं शक्यतो जेवढा विरघळून तेवढा विरघळून घ्यायचा. म्हणजे त्यातलं जे खडे पिळे बारीक खडे असतात ते खडी खाली राहतात. रीतीनं शक्यतो. पण हुकून चुकून एखादा खडा आलेला असेल तर कचकच लागत नाही. चहा गाळण्यात गाळून टाकलेलं आहे. जर मला गाळून टाकल्यामुळे काय होतं माहिती. त्यात टाकण्यासाठी थोडं खोबरं पिसून घेतलेलं आहे. घेतावं त्यामुळे बडसं पण घेतलेलं आहे. टाकून घेऊ त्याला छान फुगून द्यायचो. चव पण लागते. त्याच्यात थोडंसं असं खोबरं किसलेलं अशी टेस्ट. त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं म्हणजे त्याला आणखी रुचकरपणा येतो. खूप छान लागतात त्या. लहान मुलं पण खूप आवडीने खातात. आज मला उकळी आलेली आहे. त्याला आपण आता चपाती लाटून घ्यायची काम चालू झालं. पीठ थोडंसं घेऊ मग करून घेऊ त्याला म्हणजे चपाती छान लागली जाते ती. तर आपला आधण चांगलं उकळतंय. छानपैकी अशी चपाती लाटून घेऊ. जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही करायची. जास्त जाड नाही करायची म्हणजे आणखी थोडी जाड होती ती फक्त पीठ. तर त्याच्याने मध्यम करून घ्यायची छान. त्याला ना जास्त पीठ पण नाही लावायचं नाही त्यांना ते खूप घट्ट होऊन जातं कोरड्या पिठामुळे. त्याला थोडंसं चिटकणार नाही एवढं फक्त हात पुसून घ्यायचा पिठाचा. आपल्याला जशी हवी ना तेवढी चपाती अशी लाटून घ्यायची. अख्खी पोळपाट भरून लाटून घेणार आहे म्हणजे नाही ह्याच्या जास्त चुकल्या निघतात. छोट्या लाटल्या ना जास्त वेळ लागतो. तुमच्या आवडीनुसार सुरीने किंवा पिझ्झा कटरने तुम्हाला वाटेल तसं त्या आकारात त्या कापून घ्यायच्या. चौकोनी किंवा शंकरपाळ्याच्या आकाराच्या. तुम्ही आता इथे थोड्याशा मावणी अशा चौकोनीच कापून घेणार आहे.
जास्त मोठे पण नाही करायचे, ते अशा छान सुट्ट्या होत्या. माझं कटर आहे तर मी त्यानेच कापते आता. ते थोडंसं इकडं तिकडं जाते, त्याची साईज थोडी लहान मोठी होती. आणि आता ह्याला उकळी आलेली, थोडीशी गॅस वाढवून एकदा त्याला चांगलं हलवून घ्यायचं. म्हणजे बडीशेप टाकलेलं खोबरं ते होतं एकत्र आणि टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये. आणि असंच फुल गॅसवर चांगली उकळी येऊन द्यायची त्याला, म्हणजे ते एकमेकाला चिटकत नाही. छान सुट्ट्या होतात त्या आणि ना त्या खायला पण खूप छान लागतात. आणि ना काही भाजीला नसलं ना म्हणजे मग सोपा स्वयंपाक आहे, एवढं केलं ना होऊन जातं. मग आपण आता ह्याच्यात अशाच आणखी सगळ्या ह्याच्यात जेवढ्या बसत्या ह्याच्यामध्ये तेवढ्या चकुल्या टाकून घेऊ. जास्त घट्ट नाही होईपर्यंत पण नाही टाकायच्या, एवढ्या बसत्याने एवढंच टाकायच्या. बघा छान उकळते, ते एक एक सुट्टी झाली ती. खूप छान लागतात आणि गुळामुळे ते चांगले पण असतात खायला, पौष्टिक. थोडासा गॅस कमी करायचा, म्हणजे काय होतं नाहीतर ते सगळं पाणी आटून जाईल आणि ते जास्त गोड लागतं. आता आमच्या घरात जास्त माणसं आहेत, आम्ही 7 ते 8 माणसं आहेत, त्या हिशोबाने केल्या. तुम्ही तुमच्या घरात किती माणसं आहेत त्याच्या हिशोबाने करायचं, एवढं ठेवायचं पाणी आधण. आमच्या घरात हे सगळी आवडीने खाते, सर्वांना आवडतात. टाकून घेते. अशाच प्रकारे आता ना सगळ्या चकुल्या एकदा टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते परत मग कसं सगळं संपूर्ण होत्यात. त्याला ना चांगलं शिजवून द्यावं लागतं, म्हणजे त्याच्यातला कच्चापणा पूर्ण जातो आणि त्याचा कलर पण चेंज होतो सगळं शिजत आल्याच्या नंतर. तुम्ही वाटलंच तुम्ही त्यात वेगवेगळे आकार पण करून टाकू शकता, असं काही नाही, असंच टाकायचं. हे सोपं आहे म्हणून मी असंच करून टाकते, लवकर उरकतं. तर मी ना अशाच प्रकारे बाकीचे टाकून घेते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. छानपैकी सगळ्या टाकून झालेल्या, तर हे अजून थोडेसे शिजले की तयार झाल्या खायसाठी. आपल्याला चांगलं शिजून द्यायचं की त्याचा कच्चापणा ते छान त्याच्यात गुळात मुरलं, ते एकदम खायला छान लागतात. नक्की करून बघा आणि मला पण सांगा कमेंट करून कशा लागतात म्हणून. तुम्हाला नक्की आवडते आणि मी सांगते तुम्हाला. लहान मुलं पण खूप खातात आणि ह्याच्यात असं पाणी थोडं ठेवलं ना तर थंड झालं ते पाणी पूर्ण आटून जातं. मग त्याच्यामध्ये ना आपण दूध टाकून पण खाऊ शकतो. दूध टाकलं म्हणजे ज्याला कमी गोड लागतं ना त्याने दूध टाकलं की त्याचं गोडवा कमी होतं. पण दुधापेक्षा ना त्या अशा छान लागतात एकदम खायला, खूप टेस्टी आहे. त्याचा ना खूप छान वास सुटलेला आहे. आपल्या चकुल्या चला तर मग आता आपल्या चकुल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. छान झालेल्या आहेत, खूप छान शिजलेल्या आहेत त्या आणि ना खायला पण खूप सुंदर लागतात. तर ना तुम्ही ना एकदा नक्की करून बघा, एकदा ट्राय करा आणि खाऊन बघा आणि मला सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.